महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। हिंदू समाजाच्या सणात आडवी येत असाल तर याद राखा, हिंदू समाजाच्या सणावरच दगडफेक का होते, मात्र मुस्लिमांचे सण होत असताना कुठलाच वाद होत नाही, ही बाब खपवून घेतली जाणार नाही। आज मी अचलपूर शहरात दहशत निर्माण झाली, ती दहशत एक दिवस नव्हे 365 दिवस असायला हवी। हिंदूकडे वाकड्या नजरा करून पाहणाऱ्यांची थोबाड ओळखू यायला नको। आम्ही कोणाच्या नांदी लागत नाही, आमच्या नांदी लागाल तर याद राखा, असा इशारा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिला। अचलपूर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनजागरण सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेत प्रमुख वक्ते भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आपल्या भाषणातून जोरदार प्रहार केले। सभेपूर्वी अचलपूर परतवाडा शहरात हिंदू समाज आक्रोश रॅली व सभेचे आयोजन यशस्वीरित्या झाले। शहरातील चांदूर बाजार नाक्यावर रॅलीत सहभागी होण्यासाठी हजारो युवक मोटरसायकलवर भगवे झेंडे घेत दुपारपासूनच एकत्रित होत होते। भाजप आमदार नितेश राणे यांचे आगमन होताच जय श्रीरामच्या घोषणा देत ही रॅली पोलिसांच्या बंदोबस्तात दिलेल्या मार्गाने अचलपूर शहरातून प्रारंभ होत परतवाडा शहरातील जयस्तंभ चौक मार्गे परतवाडा शहरातून बाजार समितीच्या TMC यार्डवरील कार्यक्रमस्थळी दाखल झाली। हजारो भगव्या पताका घेऊन उपस्थित असलेल्या हजारो युवकांनी जय श्रीरामांच्या उद्घोषणा केल्या। आमच्या मिरवणुकीवर दगड मारायच्या हे कुठला न्याय आहे? म्हणून मी माझ्या सांगलीच्या सभेमध्ये नगरच्या सभेमध्ये बोललो की तुम्ही अगर आमच्याकडे वाकड्या नजरेने बघाल तर तुमको भी चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखना। तुम्ही अगर सुरुवात करत असाल, आमच्या भगवाला आडवा येत असाल तर एका मस्जिदीवर तो हिरवा झेंडा लागणार नाही, एवढं मी वातावरण महाराष्ट्रामध्ये आम्ही करून दाखवू। आणि का नुसतं सहन करण्यासाठी बसलेलो नाहीये की तुम्ही जे कराल आम्ही नुसतं सहन करायचं। तुम्ही यापुढे लक्षात ठेवा, जे गणेश चतुर्थीला झालं ते सगळं नवरात्राला अगर कोणी करायचा प्रयत्न केला तर तुमच्या पण उरूस आणि ह्या जुलूसचे काही ईदच्या मिरवणुका वर्षभर निघतील, एक परत सुखरूप घरी जाणार नाही, एवढा शब्द देऊन तुम्हा लोकांना इथे जातो। कारण का सुरुवात तुम्ही लोकांनी केली आहे, विकत घ्या, भाईजानकडून घेऊ नका, आपले कधी होणार नाही। जो पैसा तुमच्याकडून कमवतील ते या जिहादसाठी हे लोक वापरतात, कारण का त्यांच्या इस्लाम मध्येच लिहिलंय की त्यांच्या अल्लाशिवाय आणि मोहम्मद पैगंबराशिवाय ते लोक अजून दुसऱ्याला कोणालाच मानत नाही। ते लोक मूर्ती पूजन करत नाहीत, मूर्ती मानत नाहीत। तुम्ही कितीही देवी देवतांचे फोटो त्यांना दाखवा, कितीही दांडियामध्ये त्यांना मिरवा, कितीही तुमच्या जवळचा मित्र आणि भाई बोलवा, जेव्हा त्याच्या धर्माचा विषय येईल तेव्हा पहिला मान तुमचा कापेल आणि त्याला मस्जिदीतून निघून जाईल, एक लक्षात ठेवा। म्हणून हे दांडिया खेळत असताना आता येतील नवरात्राच्या टायमाला मोठे शाहरुख खान म्हणून भडवे येतील तुमच्या समोर। तुम्हाला त्या शाळेत कळलं का हिंदू नाहीये, हा माझ्या माता भगिनींना खोटं बोलून तिथे उभा आहे। माझ्या हिंदू भावांना मी सांगतो, दांड्या असा त्याच्या जागेवर घाला तर तो परत घरी वाकला नाही पाहिजे। त्यांच्या कुठल्या महिलेकडे वाकड्या नजरेने बघितल्यानंतर जिवंत ठेवतात का? आम्ही कित्येक लव जिहादच्या केसमध्ये मी असो, आमचा सागर असो, आम्ही महाराष्ट्रात जातो। कधी कधी मुलगा हिंदू असतो, मुलगी मुसलमान असते, आणि जेव्हा त्याच्या समाजाला कळतं की असं तिकडच्या त्या हिंदू मुलांनी केलंय, कित्येक केसेस मध्ये त्या मुसलमान समाजाने त्या मुलाला गायब किंवा मारून टाकलेला आहे, जिवंत पण त्या हिंदूला ठेवलेला नाहीये। पोलीसची कारवाई तर नंतर सोडा, ते तो नंतरचा विषय आहे।
त्याला ज्या दिवशी कळतं की आमच्या मुसलमान तरुणीला एका हिंदूंनी फसवलं आणि त्याच्याबरोबर घेऊन जाऊन तो तिला धर्म बदलायला सांगतो, तो ते लोक त्याला जिवंत पण ठेवत नाही. आणि आपण काय करतो, पोलीस केस करणार, व्हॉट्सअपवर पाठवणार, कोणतरी सागर वेग ठाकूर गजरेल भेटतोय का बघणार, तो भेटला, अरे ठाकूर भाई देखो ना अपने हिंदू बहन को लेके गए, मग आमचा ठाकूर निघणार छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, तो प्रश्न सोडवणार. मग तू काय करणार, पहिला तुम्ही लक्षात ठेवा, यापुढे या अचलपूरमध्ये या परतवाड्यामध्ये कुठल्याही माझ्या हिंदू बहिणीला कोणी या जिहादाने वाकड्या नजरेने बघितलं, पहिला त्याच्या तंगड्या तोडा आणि मग पोलिसांकडे जाऊन केस दाखल करा. माझा धर्म हा माझी अस्मिता आणि माझा स्वाभिमान असला पाहिजे. माझ्या धर्माकडे बघणाऱ्याला दहशत वाटली पाहिजे की नाही बाबा एका हिंदूकडे बघू नकोस, त्याच्याकडे बघितलं तो आम्हाला काही सोडत नाही, अशी भीती तुमच्या आपल्या धर्माबद्दल निर्माण झाली पाहिजे. मग नाही करायला लागणार आम्हाला अशा बाईक रॅली, नाही घ्यायला लागणार आम्हाला धर्मसभा. तुम्ही विचार करा, आज हिंदूंना तुमच्या हिंदूला आमच्या हिंदू सारख्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना तुमच्याशी बोलायला यायला लागतंय तर धमक्या येत आहेत, व्हिडिओ बनवतायत, फतवे निघतायत. म्हणजे किती हिंमत चढली आहे बघ हे लोक, बघा यांची. ह्यांना वाटतं हे पाकिस्तान आहे, ह्यांना वाटतं बांगलादेश आहे, काही केलं तर खपवेल, काही केलं तर होईल. हे तर पोलीस आहे, तिथे पोलिसांवर विश्वास आहे म्हणून मी काय बोलत नाही, पण ह्या लोकांना कधी अगर आजमावायचं असेल तर परत सांगतो, पोलिसांना सुट्टी देण्यासाठी आम्ही तयार आहोत. होऊन जाऊन दे एकदा अचलपूरमध्ये, परतवाड्यामध्ये. अरे संचेरी तुम्ही कुठे किती आणि आम्ही किती आहोत, हा किड्या मोकळ्यासारखे तुम्हाला बाजूला करून टाकू. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अब्दुल शकीफ, अचलपूर, अमरावती. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.